मित्रांनो, तर आपला आजचा शेवटचा ब्लॉग आहे आणि आपण आज बघूया मनीषा त्यासनी काहीतरी स्पेशल बनवायला लावणार आहे. तर आपण घरी चाललो मी. हा, घरी चाललो आपण आज. घरातला शेवटचा ब्लॉग आहे तुमच्या. आता मी येतो तिकडे. हा ये, नक्की ये. आता मम्मीकडे जाऊ. चल. आपण चिकन तर करणार होतो वर जाऊन. चिकन तर काय आता आपल्याला करणं झालं नाही. श्रावण चालू झाला. हा, मग तेच. मग आपण आता आपण स्पेशल काय भाजी केली आता? आता मी केली बघा, स्पेशल भाजी केली, पनीर भाजी. पनीर. चिकन नसलं की पनीर खायला असतं. मग आपल्याला चटणी पाहिजे आहे आता. चटणी भाजी, कोणती चटणी बनवा? ठेचा बनवा पाहिजे. मस्त पैकी ठेचा मोठा ह्या मिरचीचा. नाही, आपण ह्याच्याकडे करतो माहिती आहे काय? हा. आपण कारखान्यात आल्यावर शेंगदाण्याची शेंगदाणे चटणी, मेन चटणी ती आहे आपली. ती करून खायला घाला. मला माहिती होतं, मला सांगितलं मला हम्म. की राहुल दादाला सांगा चटणी खायची म्हणून. कारण की मी आता गावाला निघणार आहे, म्हणून तुम्ही हुशार आहे की मग आधीच करून ठेवला आणि मला नाही म्हणता. त्याच्यामुळे मिरची दाखिलं काय कुठे कोणती चटणी बनवायची? जाऊ ना. मिरचीची चटणी बनवायची. कुठे दाबले हे उकळी? आता बनवते. ह्याच्यात नाही. भूक लागली मला बनवायला. भूक लागली? होय, झालं रेडी. हा झाली. झाली, त्याला टाइमच लागत नाही. बघा भूक लागत म्हणून भाकरी पिकवली. भाकरीला पण समजलं की भूक लागली माणसाला. हा, असं होतंय. भाकरी फुगली की भूक लागली म्हणायचं लगेच. काय आता तुम्ही यायला लागते आमच्या गावाकडे आता पुढच्या वेळेला. कारखान्याला आल्यावर आहे का नाही गाडी ती? सगळेजणच यायला लागते. सगळे कारखान्याला आले. पटापडायच्या टायमाला पुन्हा आणि गेलं की काम सुरू होतं. आम्हाला पटापडायचं सुट्टी. कारखान्याला आलो की मी येतो कामाला 2 दिवस. कामाला येतात हा. तुम्ही जेवढं गोर आहेत का तेवढं आमच्यापेक्षा काळं जर दिसतात. नाही, आमच्या इकडं आम्ही लगेच काळ पडणार नाही. पडतात. नाही, उसामध्ये गेलं कोणी बी काळं पडतंय. कमेंट भावांना सांगा उसामध्ये काळं पडतं का नाही, ऊस तोडणारे बघत तिकडे आल्यावर बघतो मी किती काळ पडतंय आणि किती नाही. एकदा तुमचा फेस दाखवा ना, म्हणजे मग त्यांना कळत. नाही, आता काळा पडलाय फेस. मग तर वाटते त्यांना, मग तिकडे गेलं काळं पडल्यावर. नाही ते तो गोरे होते ना तिकडे. होय, तोपर्यंत तुम्ही यूज तोपर्यंत मी गोरा होतो. क्रीम नवीन लावले. नाही, क्रीम कधी लावत नाही मी चेहऱ्याला. गोरे माणसं क्रीमच लावित नाही. खरंच नाही. बहिणींनो. काळे लावले. आणि भावांनो, काळे लावते. मग काळे माणसं क्रीम लावते. असं आहे का? बरं, आधी ती चटणी घे बरोबर माझ्याकडे मिठाचं. झाली चटणी रेडी. काय चटणी तरी टाइम लागतो चटणीला. खरं स्पेशल चटणी आहे ना ते आपल्याला. ती कुठं पण नाही मिळत. आता महागडी बघितली नाही. ताई ते नाही, जास्त तिकट नको बनवू. मी आता ट्रॅव्हल्स न जाणार आहे. पुन्हा उतरू बिल नाही पाहिजे त्यांना कुठंच. मिठाचं दिवाळी चल. तसंच काय तर होऊन बसेल ताई. तसं काय नको. मला दादांची काळजी आहे. त्या दादांना जाताना काय समस्या येऊ नाही वाटाली म्हणून. नाही, बीडचं ती चटणी बघितली खाऊन मी आता इथं राहून इकडं. ते आम्हाला बनवली होती. तुम्हाला नाही, आता तुमच्यासाठी जरा मला माणसात जावं द्या तिकडं बस मधनं. नाही, बसवाल्याने म्हणा हो थांबा मध्ये. मी बनवले असते तर झाले असते ती गटपण. आईनं हा, नको तुम्ही मग वहिनी बनवलं नाही तेच बरं आहे. नाही आईनं बनवलेली चटणी. नाही तुम्ही बनवलं तेच बरं आहे म्हणलो मी. असं आहे का? हा, पण माझ्या हातची कोणी खाल्लीच नाही ना. तिने बनवलेली चटणी एकदा कोणीच खाल्ली होती. तिकड झालती का एवढी? चटणी मी कुटायला चटणी टाकायला मी मी टाकायला ते. चटणी खाऊ टाकली. तुम्ही नाही ताई ताईचं नाव माझ्यावर काय तिकडे ताई चटणी टाकायला मीठ टाकायला एक जण खरड बी झाली तिखट बी झाली. काहीच कळा ना का हो का नका का हो. झाली बघा रेडी चटणी. काय लागतं टाइम? झाली की. भूक कसली झाली. तुझ्या तोंडात आताच पाणी सुटेल मला वाटायला. जवारीची भाकर आहे असते. बाई तसं म्हणू नको का, माझ्या तोंडाला पाणी सुटेल. जवारीची भाकर मस्त पैकी त्यावर उसळ पाणी त्याची टाकायचं. कोणतरी कामाला माहिती का कमेंट आलती, ती ज्वारीची भाकर आणल्यावर आणि मला ताई तुम्ही काय करा, हे टाका काय बेसन वाळवून वाळवून नाही भाकर वाळवून. गरम ज्वारीची भाकर आणि बेसन घालायचं. शेंगदाण्याची संगम बाळा इकडे. काय इधरच आहे म्हणतो याला. मला म्हणतो 10 मिनिटात येतो आणि ते गेला की तिकडच जातो. गेलता बाहेर. चटणी किती लोकांची. काय करावं
चटणी बनविली. कसलं कसं देत लेकर लगेच फक्त आई चटणी तू बनव म्हणजे चटणी माझ्यासाठी बनवले मग राहत नाही तुला. मी रात नेहमीच पहिला खाणार आता बसलोय त्याच्यासाठी. आता मी आलोय ना. तू आलायस कर मी खाईन तुझ्या आधी. पाणी टाका. पण 2-4 चपात्या बिपात्या बनविल्या असत्या. तुम्हाला माहितीये का एका टायमाला आम्हाला तेवढी चटणी पुरत नाही. तुला माहिती का ह्याच्यापेक्षा आम्ही एवढी भरणी भरून खायचो. मी कारखान्याला तेवढीच खाल्ली होती एवढीच खाल्लेली कारखान्याला मी बाया. एवढी हा चपात्या बनवायच्या ना रे? एवढी खाऊन बाया एवढी खाऊन मी ते तिथंच झोपलो होतो खरं कारखान्यामध्ये. हो हा. एक दिवस राहिलो होतो. मी आता कसल्या नाही केलं तुझ्या माहिती शपथ ऐकलं का सांग बरं तो माणसाला बरोबर बोलत राहू नाही उठ कशाला त्याच्यामध्ये किती काढायची नसते भया सोडून जेवला. नेमकं आम्ही दोघं काय मिळत लागाय ना. ते नाही भया सोडून जेवला आधी येऊन. नाही तू जेव्हा तर- चालू आहे नाही खाल्ला की तरी पण घास तर गेला ना पडत त्याच्या सोडून. चटणीसाठी थांबलाय ते तुमच्यासाठी हा. मी बी इथंच बसले चटणीसाठी काय काय व्हायला लागले म्हणून अरे चटणी द्या बरं. काय टाकू तुम्हाला हे तर तुमच्या चटणी पायापाशी. काय करायला हे? का म्हणून काय? भाव चढत होतं का बघायला? एरडात नेऊन तरी टाका बघायला. मायू मला तर कळलंच नाही काय. भया चटणी घे की आता घेऊ चटणी. तिच्याकडून बोललं कसं हसू येते बघा. संगीत तिच्याकडून बोललं कसं हसू येते म्हटले. एवढे खालीशी उठू नका. हा जरा. अरे झोपायला लागला मला संगीत. जाऊ देत नाही ते. हा, तेवढं तेच खायचं की. झोपायचं. Try. उद्या चल. चांगलं झालं की तुझं. वाटायला ट्रॅव्हल्स न जाणार चटणी खावा. नाही तिखट नाही बनवली. नाही बनवली तिखट, नाही बनवली. खरंच नाही बनवली तिखट. चटणी कोणती टाकली? काळी काळी. का नवी आणलेली का तिथून बनवून आणली? नवी आणली. नवी आणलेली लेटेकडे. हा, लेमन टाकली नाही, नाही, कुशी टाकली बाबू. बाबा भया भीती नको घालू पहिलाच. नाही, नाही, खाऊन बघा. खाऊन बघा तुम्ही खाऊन. खातो पहिला. बघा बघा तुम्हाला म्हणजे तर तेव्हा चटणी घ्यायला लागली. मिनिटाला पळावं तरी जमतं. बरं मला टाका तुला जेवायचं का रे? तुला जेवायचं का काय वाढ त्याला काय का द्या ठीक आहे, तिथं भाकर घे, चल, चालू कर. घे घे. संगीत आहे मला इथं झोपवायचा प्लॅन आहे काय तुला इथं मला इथं झोपवायचा प्लॅन आहे काय आज नाही आज नाही थांबत. आणि मला हातात द्यावं. एक बस कॅन्सल झाली मग दुसरी बस बुक केली माहिती आहे ना. हम्म 3 सीट बुक करा. होय होय घेऊन जाता याला 4 सीट. दोघं तू पण. तू कुठे चालला दिवाळी सोडून बाबा तुम्ही तर आहे ना. वाकापंचमीला जाणार आहे. ती चटणीची प्लेट द्या. नागपंचमी मी कधी आहे ताई? सोमवारी सोमवार आहे काय? जरा खा फिरत्या घेतला प्रीतम का बघू ना पाहिजे गिरंटी करायची मला. क्या बोलून झाला संगीत तुझ्यामुळे आपल्याबरोबर. सोन्याची टोपी कुठं आहे तुझी? ह्याच्याकडे आहे काय? त्याच्यावर तर तू बोलणार नाही का काय? लय मी जिंकलोय म्हणत. तर भावानं बघू शकता चटणी आपण जी खातो ती कारखान्यावरती आहे. खाऊन बघूत आपण आता. ताईने बनवली. चटणी खाऊन कारखान्याची आठवण आली. काढावं लागेल. राहुल बोला की. काय म्हणते चटणी एक नंबर झाली चटणी. एक नंबर म्हणती पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि काय एक नंबर नाही पाणी ठसका लागलेला म्हणून घेतलेलो. कारखान्याची आठवण आली मला काय. असं आहे का सगळे जेवण करून गेले बघा उठून. मी आलो ना मग नंतर लास्ट लावली मी. हा. बॅग बनवली. तुम्ही चालला तर संगीत भाऊजी त्यांना कर मग का नाही नाहीच करणार सवय लागली माहिती का लेकराला आता. कालच नव्हतं मी तर ते असा बसला. हा. त्याच्यामुळे मला वाटत नाही 2 दिवस तर ते संगीत ऐकत तिकडे फिरत घरातच बसणार आहे 2 दिवस. हो सवय लागली नाही का माहिती का पहिले असे 5-6 दिवस गेलेत की ते घरामध्ये यायचं तुमच्यामुळं. नाही तर सारखे त्यांच्या पायात घुंगरू बांधल्यामध्ये असे फिरायला इकडे तिकडे. आज मित्र बोललो तिथे नाजनी हा या म्हणून माझ्यामुळे गेला नाही तू कुठे. असं आहे का तर ब्लॉग बनवणाऱ्याला काय सांगणार आहेत तुम्ही? कोणत्या? म्हणजे आपले व्हिडिओ बघणाऱ्याला हो म्हणायचं होतं बघा असंच होतंय मला.
बघणाऱ्याला हो 4 दिवस होतात. बीडची अवस्था कशी होती काय? मला बीडचं वातावरण का असं एकदम सूट झालं. सूट झाले ना? असं वाटलं, मला वाटलं होतं आधी हा. सूट नाही होणार इकडचं सगळं वातावरण, पण सगळं वातावरण सूट झालं आणि घरचं जेवण खाल्ल्यावर तर एकदम भारी वाटलं. आहे. आणि कलर थोडासा कसा डाऊन झाला ना? कलर केल्यावर बदलतच नाही आम्ही. लईत लई एक आठवडाभर तिकडे गेल्यावर फरक पडतो ना? लगेच पडतो. हो. घरचे आहेत तिथं हा. साबण लावायला. हा नाही गोदरेज नंबर 1 सिक्रेट आहे ते. सिक्रेट आहे का? गोदरेज नंबर 1 लावून बघा भावानो कसं कलर गोरा होतो. बरं बरं बरं.